म्हाडामध्ये जर घर घ्यायचं असेल तर त्यासाठी ऑनलाईन लॉटरीमध्ये सहभागी व्हावं लागतं। अर्ज भरल्यानंतर जर लकीली तुमचं नाव आलं तर घर मिळतं, हे तुम्हाला माहिती आहे। परंतु म्हाडाची एक अशी योजना आहे की ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट घर घेता येतं। जायचं, सॅम्पल फ्लॅट बघायचा, घर आवडलं तर डायरेक्ट बुक करायचं। ही योजना आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य। या योजनेअंतर्गत गोठेघर आणि भंडारलीमध्ये म्हाडाने काही घरं काढली आहेत आणि त्याची किंमत फक्त 17.5 लाखांपासून सुरू होतीये। आता या प्रोजेक्टच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतेय, याशिवाय सॅम्पल फ्लॅट सुद्धा दाखवणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, शेअर करायला विसरू नका, फॉलो करा, सबस्क्राइब करा। गोठेघर आणि भंडारली अगदी जवळ आहे। तुम्ही जर रस्त्याच्या त्या साईडला बघत असाल तर ते गोठेघर आहे आणि ह्या साईडला जर बघत असाल तर ते भंडारली आहे। आता मी भंडारलीच्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला तिथे सॅम्पल फ्लॅट दाखवतेय। तिथे 3 लिफ्ट होत्या म्हाडाच्या आणि सॅम्पल फ्लॅट आपण बघूया। माझ्या मते हा 300 ते 350चा एरिया असावा आणि ह्या खाजगी विकासकांना बांधलेल्या बिल्डिंग नाहीयेत, तर म्हाडानं स्वतः डेव्हलप केलेल्या आहेत। त्यामुळे बांधकाम बऱ्यापैकी चांगलं होतं, पक्क होतं असं दिसत होतं। मला इतकं नॉलेज नाहीये, पण पाहता क्षणी असं वाटत होतं। आता ही घरं जी आहेत ही तुम्हाला आहेत त्या स्थितीमध्ये मिळणार आहेत, म्हणजे रिनोव्हेशन वगैरे जर काही करायची गरज असेल तर ती करून मिळणार नाहीये। त्यामुळे एकदा बघा आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता ह्यासाठी। किचन इथे ओपन आहे, परंतु तुम्ही इथे पार्टिशन करू शकता, अशी व्यवस्थित जागा इथे आहे। आता बघायला गेलं तर आपल्याला चाळीमध्ये सुद्धा 18-19 लाखाला घर मिळत नाही, तिथे सुद्धा 20 ते 25 लाख मोजावे लागतात। परंतु तुम्हाला इतक्या चांगल्या म्हाडाच्या कॉम्प्लेक्समध्ये जर 17.5 लाखांपासून घर मिळत असेल तर ही एक चांगली संधी तुमच्यासाठी असं मला वाटतं। इथे छोटंसं गार्डन पण होतं, खूप मोठं नाहीये आणि बाल्कनी नव्हती, पण खिडकी होती की ज्यामधून तुम्हाला चांगला व्ह्यू दिसेल। खूप असे लक्झरियस फ्लॅट्स नाहीयेत, पण तुम्ही बऱ्यापैकी चांगलं राहू शकता ह्यामध्ये, असे ते आहेत। आता तुम्ही इथे एंट्री केली तर बिल्डिंग्स जिथे म्हाडाच्या असतात त्याच्या अलीकडेच हे ऑफिस आहे। या ऑफिसमध्ये तुम्हाला या घरांची सगळी माहिती मिळते। ही घरं जेव्हा लॉटरीमध्ये काढली होती तेव्हा ती उरलेली असतात आणि ती तुम्ही डायरेक्ट येऊन घेऊ शकता, म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत ती राबवली जातात। प्रधानमंत्री आवास योजनेचाही यामध्ये सहभाग आहे, त्यामुळे ही घरं तुम्हाला स्वस्तात उपलब्ध होतात। आता मी चालली आहे गोठेघरमध्ये। या साईडची घरही भंडारलीची होती आणि आता ही गोठेघरची आहे। आजूबाजूच्या परिसराबद्दल बोलायचं झालं तर इथे बिल्डिंग दुसऱ्या नाहीयेत, फक्त म्हाडाचेच 3 मोठे कॉम्प्लेक्स आहेत आणि आजूबाजूला काही छोटे मोठे कारखाने आहेत। आता इथेच बघू शकता, हे मोठे प्लास्टिकचे ड्रम होते, त्यामुळे थोडंसं इनसिक्युअर वाटतं। घरं स्वस्तात उपलब्ध आहेत, त्यामुळे जे गोरगरीब आहेत, कष्टकरी आहेत की ज्यांना घर बिल्डिंग मध्ये घेणं शक्य नाहीये तर